नोव्हेंबर भारतीय सौर भाद्रपद 20 शके 1947 आज गीताईचे रचनाकार आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित पुरस्कार प्रदान समारंभात सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या समारंभाचे प्रमुख अभ्यागत आदरणीय श्री रवींद्रजी पाठक, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक आदरणीय वाचस्पती गिरीशराव बापट, मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीनभाई कारिया, वेदमूर्ती आदरणीय महेशजी नंदे गुरुजी, मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह वाचस्पती मनोजराव देवळेकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय यशवंतराव लिमये आणि माननीय शारदाताई चोरडिया यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते। व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अभ्यागत आणि मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। तसेच आजच्या समारंभास उपस्थित माजी अध्यापक, हितचिंतक, निगडी केंद्रातील उपस्थित सदस्य, मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित विद्यार्थी या सर्वांचंही मी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वैदिक राष्ट्रगीतानं आणि ओम तत्सत या प्रार्थनेनं करणार आहोत। त्यासाठी मी विद्यार्थ्यांना आणि स्वरेशाताई आणि स्नेहलताईंना व्यासपीठावर निमंत्रित करते। ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम् अस्मिन् राष्ट्रे राजन्य इषव्यः शूरो महारथो जायताम् दोग्ध्रिर्धेनुर्वोढा नड्वा नाशुः सप्तिः पुरन्धीर्योषा जिष्णुरथेष्ठाः सभेयो युवा अस्य यजमानस्य वीरो जायताम् निकामे निकामेनः पर्जन्यो वर्षतु हरिण्यो न ओषधयः पच्यन्ताम् योगक्षेमो नः कल्पताम्। ॐ तत्सत् श्रीनारायण तु पुरुषोत्तम गुरुतो सिद्धबुद्ध तु स्कन्दविनायक सविता पावक तु। ॐ तत्सत् श्रीनारायण तु पुरुषोत्तम गुरुतो सिद्धबुद्ध तु स्कन्दविनायक सविता पावक तु। ब्रह्ममर्ष तु यहुवशक्ति तु यशो पिता प्रभु तु रुद्रविष्णु तु रामकृष्ण तु रहीमता तु। ब्रह्ममर्ष तु यहुवशक्ति तु यशो पिता प्रभु तु रुद्रविष्णु तु रामकृष्ण तु रहीमता तु। ॐ तत्सत् श्रीनारायण तु पुरुषोत्तम गुरुतो सिद्धबुद्ध तु स्कन्दविनायक सविता पावक तु। वासुदेव गो विश्वरूप तु चिदानन्द हरि तु अद्वितीय तु अकाल निर्भय आत्मलिङ्ग शिव तु। वासुदेव गो विश्वरूप तु चिदानन्द हरि तु अद्वितीय तु अकाल निर्भय आत्मलिङ्ग शिव तु।
नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू सिद्ध बुद्ध तू स्कंद विनायक सविता पावक तू सविता पावक तू सविता पावक तू. विनोबाजींची रचना असणाऱ्या या सर्व धर्म प्रार्थनेनं अतिशय प्रसन्न वातावरणात आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आजच्या पुरस्कार प्रदान समारंभाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचा परिचय संस्थेचे विश्वस्त माननीय नारायण देशपांडे यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्वांना नमस्कार. मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रेयश्च पेरेयश्च मनुष्यम एतः. जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनुष्याच्या समोर श्रुती म्हणते दोन मार्ग येतात. एक श्रेयस्कर अर्थात कल्याण करणारा परंतु कठीण आणि खडतर, आणि दुसरा मार्ग प्रेयस्कर सुखदायी परंतु अहितकारक. आणि मनुष्य मात्राची स्वाभाविक ओढ ही प्रेयसकडे असते. आणि त्याचं कारण आपली सर्व हिंदू शास्त्र एकमुखानं सांगतात की अविद्या तथा माया अव्यक्त नामनी परमेश शक्ती. परंतु एव्हरी ॲक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं आपल्याला न्यूटन महाराजांनी सांगितलं आहे. आणि त्याप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक क्षणात या मायाशक्तीला एक्झॅक्टली अपोजिट आणि इक्वल एक परमेश्वराची कार्यशक्ती कार्य करत असते, आणि तिचं नाव गुरुशक्ती. आणि ही गुरुशक्ती मनुष्याला श्रेयस मार्गावर सतत खेचण्याचा प्रयत्न करत असते. मातृमंदिर विश्वस्त संस्था या गुरुशक्तीच्या गौरवाचं काम स्थापनेपासून म्हणजे 1988 पासून गेले 37 वर्ष अखंडपणे करत आहे. माया असो वा गुरुशक्ती असो, ती कशी प्रत्ययाला येते? भगवत पूज्यपाद आदी शंकराचार्य म्हणतात कार्यानुमेया. कार्यावरून त्यांचा आपल्याला प्रचिती येते. आणि म्हणून मातृमंदिर विश्वस्त संस्था दोन प्रकारे ह्या गुरुशक्तीच्या गौरवाचं काम करतात. पहिलं की शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांच्या द्वारे समाजाच्या घटकांना या श्रेयस मार्गावर प्रवृत्त करण्याचं काम ती गेले 37 वर्ष करत आहे. विविध उपक्रमांच्या द्वारे यामध्ये राज्यव्यापी समूह गायन स्पर्धा असतील. रविदादांचं स्वागत. यामध्ये राज्यव्यापी समूह गायन स्पर्धा असतील. मागील वर्षी तर या समूह गायन स्पर्धा राज्याच्या बाहेरही गेलेल्या आहेत. अनेक 4-5 राज्यात तिचा विस्तार झाला आहे. अध्यापक प्रशिक्षण असेल, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असतील. आज सकाळीच त्याचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. अध्यापक प्रशिक्षण असेल, शिक्षण चिंतन परिषदा असतील. शिवाय अशा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना, संस्थांना धनाची, वस्तुरूपाने आणि वैचारिक मार्गदर्शन रूपाने मदत करण्याचं काम, एक प्रकारे गुरुशक्तीचं गौरवाचं काम ही मातृमंदिर संस्था करत आहे. आणि दुसरा प्रकार की ह्या गुरुशक्तीचं प्राकट्य करणाऱ्या व्यक्तींचा, संस्थांचा आणि
ग्रंथसंपदेचा गौरव करून, त्यांना पुरस्कार देण्याच्या निमित्ताने त्यांचा गौरव करून, आणि असे अनेक पुरस्कार दिले जातात. त्याच्यामध्ये गुरुगौरव पुरस्कार आहे, तपस्वी विद्वत पुरस्कार आहे, राधामाता पुरस्कार आहे, कार्यकर्ता पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारांची संख्या एवढी आहे की रविदादा आम्हाला 2 किंवा 3 कार्यक्रम करायला लागतात यासाठी. आणि आज पहिला गुरुपौर्णिमेला एक कार्यक्रम झाला, आज सकाळी एक त्याच्यामध्ये तपस्वी विद्वत हा पुरस्कार गुरुवर्य न.म. जोशी यांना देण्यात आला. आणि आज कैलासवासी भाऊ तथा गुरुवर्य वाना अभ्यंकर यांच्या नावे देण्यात येणारा गुरुगौरव पुरस्कार, तसेच राधामाता पुरस्कार आणि असे इतर पुरस्कारांच्या प्रदानाचा त्या गुरुशक्तीच्या गौरवाच्या कार्यक्रमाचाच एक भाग आज आहे. आज 11 सप्टेंबर विनोबांचा जन्मदिन. आज सकाळी नमनी आपल्याला आणखी काही जन्मदिनांची आठवण गेली आज 11 तारखेच्या निमित्ताने. पण एक मुद्दा राहिला की आज 11 सप्टेंबर 1893 या दिवशी अनेक आघातांनी कुंठित मूर्छित झालेल्या ह्या हिंदू चेतनेला उन्नत करण्याचं काम ज्या वीर विवेकानंदांनी केलं, त्या कामाचा शुभारंभ या आजच्या दिवशी 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत झालेला आहे. आणि त्यामुळं या दिनाचं एक विशेष औचित्य आहे. आज या कार्यक्रमाला आपण म्हणू मूर्तिमंत गुरुशक्तीच रविदादांच्या रूपाने उपस्थित आहे. हा एक शीरक शर्करा योग आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनुग्रहित शिष्य रविदादा हे रामकथाकार आणि प्रवचनकार म्हणून सर्वत्र सुकीर्तिमान आहेत. पण ह्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये रंगलेले, किंवा मी म्हणेन नाम जपमाळे संगे रंगलेले रविदादा पाना, हातोडी, स्क्रूड्रायव्हर यांच्या म्हणजे यंत्र अभियांत्रिकीच्याही जगतात दादा आहेत हे बहुतेक काहींना याची कल्पना नसेल. यंत्र आणि औद्योगिक अभियांत्रिकीमधील सुवर्ण पदकासह पदवी प्राप्त करून 5 वर्षे थर्मॅक्समध्ये काम केल्यानंतर त्यांनी रवी इंडस्ट्रीज नावाचा स्वतःचा उद्योग उभारून तो नावारूपास आणला. आज त्यांची उत्पादनं जगभर मान्यता पावली आहेत आणि 100हून अधिक कर्मचारी त्यांच्या उद्योगात काम करत आहेत. आणि ह्या त्यांच्या छापील परिचय पत्रात नसलेला एक उद्योग मला परवाच कळाला की मी चितळेंच्या दुकानात गेलो होतो मिठाई घेण्यासाठी, आणि तिथं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा फोटो दिसला. आणि मी म्हटलं साहजिकच की बाबा हे दुकान आहे, कोणाचं दुकान आहे? तर मला कळलं की ते रविदादांचं दुकान आहे. तर असे उद्यमशील रविदादा आहेत. मूळ प्रवृत्ती अध्यात्माकडं झुकलेली असल्यामुळं उद्योग क्षेत्रात घोडदौड करीत असतानाच श्रीमद दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत या सर्व ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. आणि विशेषतः अवध भाषेत लिहिलेल्या श्रीरामचरितमानस या ग्रंथाच्या मी म्हणेन प्रेमात ते पडले. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञानजनास सांगावे, तरतेने बुडवणे दावे बुडतयासी या समर्थ उक्तीनुसार 2002 पासून त्यांनी निरूपणास सुरुवात केली. आणि आज आपल्या महाराष्ट्रातील ते एक प्रमुख रामकथाकार आणि प्रवचनकार आहेत. 10 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी रामकथा करण्याचा संकल्प त्यांचा आता पूर्णत्वाच्या दिशेने अग्रेसर आहे. आणि विशेष म्हणजे की आत्ता केदारनाथ इथं म्हणजे अत्यंत अवघड अशा ठिकाणी, अत्यंत प्रतिकूल वातावरण असलेल्या ठिकाणी त्यांनी 8 दिवसांची रामकथा केली. आणि अशा प्रकारचा कोणताही त्या मंदिराच्या शेजारी सत्संग करण्याचा कार्यक्रम बहुधा यापूर्वी कुणीही केलेला नाही. आणि सांगायचं म्हणजे आपले मातृमंदिर संस्थेचे कार्यवाह
आणि उपाध्यक्ष ह्या दोघांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. मनोबोध, दासबोध, कंठी राहो नाम, गुरुग्रही सेवा, सदा नाम सदा बोलावे, अशा अनेक पारमार्थिक ग्रंथ संपदा त्यांच्या लेखणीतून प्रकट झाल्या आहेत. आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, या तुकोबांच्या उक्तीनुसार सामाजिक क्षेत्रातही त्यांचं मोठं काम आहे. 2017 साली त्यांनी देशी गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या माध्यमातून गोशाळेची स्थापना केली. तिचा उद्देश वंचित घटकांना आर्थिक व मानसिक आधार देणे असा आहे. आणि आता 150हून अधिक देशी गायींचे ते संगोपन करीत आहेत. तर आज ह्या अशा विशेष कार्यक्रमाला खरोखर ज्ञान, भक्ती, कर्म यांचा त्रिवेणी संगम असलेल्या, प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा संगम असलेल्या आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थामध्ये आपल्या गुढी उंचावणाऱ्या, म्हणजे आपल्या हिंदू तत्त्वज्ञानाला अपेक्षित असलेलं असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याबद्दल मातृमंदिर संस्थेच्या वतीने आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीनं मी आजचे प्रमुख अभ्यागत माननीय रवींद्रजी पाठक यांचे पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते. आता आपण विविध पुरस्कार वितरणाकडे वळणार आहोत. मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीनं विविध पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. यातील एक पुरस्कार म्हणजे युवती कार्यकर्ती पुरस्कार. महाविद्यालयीन अभ्यासकाळात किंवा त्यानंतरही युवती संघटना कार्यात सहभागी होणाऱ्या, शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये जादाचा वेळ देणाऱ्या युवतीस युवती कार्यकर्ती पुरस्कार मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रातिनिधिक स्वरूपात दरवर्षी देत असते. यंदाच्या वर्षी युवती कार्यकर्ती पुरस्कार 2018च्या तुकडीची माजी विद्यार्थिनी असणाऱ्या कुमारी शिवानी जगदाळे हिला देण्यात येत आहे. अतिशय नम्र, मनमिळावू स्वभाव असणारी शिवानी प्रत्येक उपक्रमात उद्दिष्टनिहाय खूप सखोल विचार करणारी आहे. सध्या शिवानी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत असून 2024-25 मध्ये तिनं युवती विभाग प्रमुख म्हणून उत्तम जबाबदारी सांभाळली होती. युवती विभागाच्या भवितव्य लेख समजून घेऊन शिवानीनं उद्दिष्टांची चांगल्या प्रकारे मांडणी केलेली होती. तसेच महाविद्यालयीन गटातील 11वी-12वीच्या गटाची चांगली बांधणी तिनं केली. गतवर्षी युवती विभागातले काम सांभाळून केंद्रात गणेशोत्सव प्रमुख म्हणून तिने उत्तम काम पार पाडलेलं आहे. तसेच संघटक समितीची निमंत्रक म्हणूनही तिनं वर्षभर उत्तम प्रकारे काम सांभाळलं आहे. माननीय देवळेकर सरांना मी विनंती करते की त्यांनी शिवानीला युवती कार्यकर्ती पुरस्कार देऊन तिचं कौतुक करावे. शिवानी जगदाळे. ठीक आहे, शिवानी आत्ता इथे उपस्थित नाही आहे. आपण पुढील पुरस्काराकडे वळूयात. यानंतरचा पुढील पुरस्कार आहे युवक कार्यकर्ता पुरस्कार. महाविद्यालयीन अभ्यासकाळात किंवा त्यानंतर युवक संघटन कार्यात सहभागी होणाऱ्या, शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये जादाचा वेळ देणाऱ्या युवक कार्यकर्त्यास युवक कार्यकर्ता पुरस्कार प्रातिनिधिक स्वरूपात मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीनं दिला जातो. यंदाच्या वर्षीचा युवक कार्यकर्ता पुरस्कार 2014च्या तुकडीचा माजी विद्यार्थी असणारा आदित्य काळभोर याला देण्यात येत आहे. फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू असलेला, अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलेला आदित्य 2012 पासूनच नियमित युवक विभागाच्या संपर्कात आहे. दांडगा युवक संपर्क असणाऱ्या आदित्यने गेल्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर दलाचा प्रतोद म्हणून जबाबदारी स्वीकारलेली होती. यंदाच्या वर्षी महाविद्यालयीन गटाचा प्रमुख म्हणून आदित्यकडे जबाबदारी होती. संस्थेचे कार्यवाह माननीय देवळेकर सर यांनी आदित्याचे युवक कार्यकर्ता पुरस्कार देऊन कौतुक करावे अशी मी त्यांना विनंती करते. आदित्य काळभोर याला आपण युवक कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्याचं कौतुक करीत आहोत. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं कौतुक करूया. आदित्यला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर पुढील पुरस्कार आहे कमल विमल पुरस्कार.
मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीनं दिला जाणारा कमल विमल पुरस्कार हा कैलासवासी विमलताई जगताप यांच्या स्मरणार्थ दिला जातो. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार आपल्या निगडी केंद्रातील शिक्षकेतर कर्मचारी श्री लक्ष्मणदादा शेळके यांना देण्यात येत आहे. लक्ष्मणदादांचं नाव उच्चारताच आठवण होते ती कार्यालयाची. गेल्या अनेक वर्षात लक्ष्मणदादा आणि निगडी केंद्राचं कार्यालय असं समीकरण जणू पक्क झालेलं आहे. गेली अनेक वर्ष निगडी केंद्राच्या कार्यालयात सेवा करण्याचा दांडगा अनुभव लक्ष्मणदादांना आहे. कोणतंही काम अतिशय शांतपणानं विना तक्रार आनंदानं करणं, सर्वांशी अगदी शाळेतले लहान विद्यार्थी असोत व अध्यापक असो अतिशय मृदू भाषेत आदरानं आणि हसतमुखानं संवाद साधणं हे लक्ष्मणदादांचं खास वैशिष्ट्य आपल्यापैकी सगळ्यांनीच इथं अनुभवलेलं आहे. मी संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय शारदाताईंना अशी विनंती करते की त्यांनी लक्ष्मणदादा शेळके यांना संस्थेचा कमल विमल पुरस्कार देऊन सन्मानित करावे. मी लक्ष्मणदादांना ही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावे. लक्ष्मणदादा. ओके. नाही, शिवानी आत्ता उपस्थित आहे. शिवानीनं पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. माननीय देवळेकर सरांना मी विनंती करते की त्यांनी युवती कार्यकर्ती पुरस्कार देऊन शिवानीचं कौतुक करावं. शिवानीला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. यानंतर पुढचा पुरस्कार आहे ज्ञानयोगी पुरस्कार. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्रातील स्वयंस्फूर्तीनं आणि स्वतः अभ्यासपूर्वक प्रयत्नातून इतरांचं प्रबोधन करण्याची धडपड करणाऱ्या अध्यापकास मातृमंदिर विश्वस्त संस्था दरवर्षी ज्ञानयोगी पुरस्कारानं सन्मानित करीत असते. यंदाच्या वर्षी संस्था हा पुरस्कार गुरुकुल विभागातील मराठी विषयाच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ राजश्रीताई मराठे यांना सन्मानपूर्वक देत आहे. संत साहित्याची विशेष रुची असणाऱ्या राजश्रीताईंचा समर्थ रामदासांच्या साहित्याचा विशेष अभ्यास आहे. ताई गेली अनेक वर्ष आषाढी वारीच्या निमित्तानं संत साहित्याविषयी नियमित लेखन करीत आहेत. राजश्रीताईंची नुकतीच गणेशोत्सवाच्या निमित्तानं सकाळ वृत्तपत्रात 10 दिवसांची लेखमालाही प्रसिद्ध झालेली आहे. ताईंचं एका पुस्तकाचं लेखनाचं कामही आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. उत्तम वाचक, सिद्धहस्त लेखिका, मराठी भाषेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या राजश्रीताई बागकामात आणि पाककलेतही मनापासून रममाण होतात. सौ राजश्रीताईंना यंदाच्या वर्षीचा ज्ञानयोगी पुरस्कार देऊन माननीय अध्यक्ष नितीनभाईंनी प्रदान करावा अशी मी त्यांना विनंती करते. राजश्रीताईंनी कृपया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद नितीनभाई, धन्यवाद राजश्रीताई. यापुढील पुरस्काराकडे वळूयात. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्रातील स्वयंस्फूर्तीनं एखादा उपक्रम उभारून यशस्वी करणाऱ्या अध्यापकाला यशवंत पुरस्कार देऊन मातृमंदिर विश्वस्त संस्था दरवर्षीच सन्मानित करीत असते. यंदाच्या वर्षी यशवंत पुरस्कार देऊन माध्यमिक विभागातील अतिशय उत्साही हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणारे इतिहासप्रेमी अध्यापक श्रीयुत प्रमोद सादुल यांना सन्मानित करण्यात येणार आहे. श्री सादुल सरांनी वस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांसह रक्षाबंधनासारखा सण साजरा करणं असो, दिवे घाटात 60 विद्यार्थ्यांसह पायी वारीतील सहभाग असो, विद्यार्थ्यांसह NDA भेट असो वा हेरिटेज वॉक असो, अशा एक ना अनेक उपक्रमात वर्षभरात अतिशय महत्त्वाचा असा सक्रिय प्रतिसाद नोंदवलेला आहे. गेल्या वर्षभरात सादुल सरांनी 60हून अधिक विद्यार्थ्यांच्या गृहभेटीही पूर्ण केलेल्या आहेत. मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा संपर्क दौरा असो, समूह गायन दौरा असो, यातही सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे.
अशा प्रमोद सादुल सरांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत लिमये काकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यशवंत पुरस्कार स्वीकारण्यासाठी सादुल सरांनी कृपया व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद काका. धन्यवाद सर. लक्ष्मण काका सभागृहात इथे उपस्थित आहेत. लक्ष्मण काकांना मी व्यासपीठावर कमल विमल पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे अशी विनंती करते. शारदाताईंनी त्यांना कमल विमल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद शारदाताई. धन्यवाद लक्ष्मणदादा. यापुढील पुरस्कार आहे वेदाध्यायी पुरस्कार. वेदांचे अध्ययन करून त्यांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या एका वेदमूर्तीस दरवर्षी मातृमंदिर विश्वस्त संस्था वेदाध्यायी पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यंदाच्या वर्षीचा हा पुरस्कार वेदमूर्ती दर्शन सतीश पळसकर यांना प्रदान केला जात आहे. वेदमूर्ती महेश नंदे गुरुजी यांच्याकडे वेदमूर्ती दर्शन पळसकर वेदांचं अध्ययन सध्या करीत असून शुक्ल यजुर्वेद क्रमपाठ याचं अध्ययन ते करीत आहेत. वेदमूर्ती दर्शन पळसकर गुरुजींनी काही ऋचांचं पठण या प्रसंगी करून करावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. बयग्गो सोमब्रते तवम नस्तनूखो बिभ्रताः प्रजावन्ताः सचेमहि एखते रुद्रभागाः सहस्वस्राम्बिकया तञ्जुखस्वस्वाहेखते रुद्रभाग आखुस्ते पशुः अवरुद्रमदे मैझवदे वन्त्र्यम्बकम् जथानोऽभ्यसस्करद्यथा नाश्रेयसस्करद्यथा नोऽभ्यवसाययात भेखजमसि भेखजङ्गवेश्वाय पुरुखा यभेखजम् सुखं मेघाय मेख्यै त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षि यमामृतात् त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं पतिवेदनम् उर्वारुकमिव बन्धनादितो मुक्षीयमामुताः एतत्ते रुद्रावसन्ते न परो मूजवतोतिः अवततधन्वापि नाकावसः कृत्तिवासा अहिग्गोसन्नाः शिवोतिः त्र्यायुखञ्जमदग्नेः
कश्यपस्यत्र्यायोखं जद्देवे खुत्र्या योखन्तन्नो अस्तुत्र्या योखं शिवो नामा सिस्वधेतिस्ते पिता नमस्ते अस्तु माहिगुंसेः निवर्तयाम्यायोखेन्नाद्या यप्रजननाय रायस्पोखा यशुप्रजास्त्वाय सुवीर्जाय ॐ स्वस्ति। धन्यवाद. संस्थेचे अध्यक्ष माननीय नितीनभाईंनी कृपया वेदाध्यायी पुरस्कार देऊन वेदमूर्ती दर्शन पळसकर यांना सन्मानित करावे अशी मी त्यांना विनंती करते. वेदमूर्ती पळसकर गुरुजींनी कृपया पुरस्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर आपण धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करणार आहोत. एखाद्या पुस्तकाच्या 1000 प्रतींची पहिली आवृत्ती एका वर्षाच्या आत संपावी याचं श्रेय हे अनुभव समृद्ध लेखनाला आणि त्याची शिक्षण प्रक्रियेशी लेखकानं घातलेली सांगड याला द्यायला हवं. त्याबद्दल लेखक श्री शिवराज पिंपुडे यांचं मी मनापासून अभिनंदन करते. लेखकाच्या वैयक्तिक भटकंतीचे अनुभव कथन असणाऱ्या भागाची भर या पुस्तकात आहे. त्यामुळे विस्तारित अशी ही आवृत्ती शालेय आयुष्यानंतरही भटकंती कशी सुरू ठेवली पाहिजे याविषयी युवकांना आणि प्रौढ सदस्यांना मार्गदर्शन करेल. यातून निसर्गाबरोबरच माणसंही वाचता यायला हवीत, त्यांच्याशी मैत्री करता यायला हवी हेही वाचकांच्या मनावर नक्की ठसेल. या द्वितीय आवृत्तीची प्रस्तावना ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्राध्यापक महेंद्रभाई सेठिया यांनी लिहिलेली आहे. या पुस्तकाचे लेखक निगडी केंद्राचे औपचारिक शिक्षण प्रमुख आणि संस्थेचे कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे यांना पुस्तक प्रकाशनासाठी व्यासपीठावर मी निमंत्रित करते. मान्यवरांनी कृपया धमाल भटकंतीची कमाल या लेखक शिवराज पिंपुडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन करावे अशी मी त्यांना विनंती करते. लेखक शिवराज पिंपुडे लिखित धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती वर्षाच्या आत प्रकाशित होत आहे. याबद्दल शिवराज दादांचं मनपूर्वक अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. अभिनंदन दादा. यानंतर आपण पुरस्कार प्रदान समारंभाकडे वळणार आहोत. आदरणीय कैलासवासी वाना अभ्यंकर तथा भाऊंच्या संकल्पनेतून 1990 साली साकारलेली मातृमंदिर संस्था गेली 35 वर्ष अव्याहतपणे समाजातील विधायक कार्याला अखंडपणे पाठिंबा देत आहे. समाजासाठी असे समर्पणपूर्वक कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा सन्मान आजच्या पुरस्कार प्रदान समारंभात केला जाणार आहे. ज्या मातांनी प्रयत्नपूर्वक आपल्या मुलांना समाजकार्याची प्रेरणा दिली अशा मातेला प्रातिनिधिक स्वरूपात मातृमंदिर विश्वस्त संस्था धन्य राधामाता पुरस्काराने सन्मानित करीत असते. 1995 सालापासून संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार प्रदान केला जातो. ज्ञानप्रबोधिनीच्या वेल्हे केंद्रातील नवदृष्टी गिरिकन्या निवास प्रमुख, कातकरी विकास प्रकल्प प्रमुख, स्कॉलरशिप प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई स्वामी यांच्या मातोश्री आदरणीय श्रीमती कमलताई स्वामी यांना यंदाच्या वर्षी धन्य राधामाता पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत. शिक्षणाविषयी असणारी प्रचंड तळमळ
आहे त्या परिस्थितीत समाधानानं आनंदानं राहण्याची वृत्ती, जे गरजू आहेत त्यांना मदतीचा हात देणं असो, नात्यामधला परस्पर विश्वास, स्नेह, आदर, समर्पण वृत्ती, ईश्वरावरील प्रचंड श्रद्धा, अशी संस्काररूपी शिदोरी ज्या मातेकडून प्रतिभाताईला मिळाली, त्या आदरणीय कमलताई रमाकांत स्वामी यांच्या मानपत्राचं वाचन माननीय आदित्यदादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रति आदरणीय मातोश्री कमल रमाकांत स्वामी, सादर नमस्कार. यावर्षीचा धन्य राधामाता पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद आणि समाधान वाटत आहे. कारण या निमित्ताने आम्हाला मातृत्वाच्या शक्तीला, तेजाला वंदन करण्याचं भाग्य जणू प्राप्त झालं आहे. कारण आपण जन्म दिलाय तो डोंगरदरात राहणाऱ्या गिरिकन्यांच्या आयुष्याला आकार देण्याच्या जिद्दीला. आपण जन्म दिलाय समर्पित आयुष्य जगण्याच्या प्रेरणास्त्रोताला. आपण जन्म दिलाय प्रकाशाच्या तेजाळ वाटेवरच्या प्रतिभेला. जन्म दिलेल्या मुलीला लाडानं वाढवलं, पण त्या जुन्या काळातही शिक्षणाच्या उजेडाकडे आपल्या लेकीला आपण धाडसानं नेलं. घराघरात मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनता असताना स्वतःच्या संस्कारांवर आणि आपल्या लेकीवर ठेवलेला विश्वास आज समाजासाठी प्रेरणामार्ग ठरला आहे. कुटुंबातील सदस्यांना, शेजारच्यांना, गरजूंना तुम्ही आपलंसं करून स्नेहभावाचा, वात्सल्याचा वस्तुपाठ आपल्या लेकीला घालून दिलात. घरातील दिरांच्या मुलांना पोटच्या लेकरांसारखं सांभाळलं, त्यांना मातृत्वाच्या ओलाव्याने ओंजळीत घेतलं. आजवर आपण अतिथी धर्म पाळला, शेजार धर्म पाळला, गरजूंना मदतच नाही तर त्यांच्या आनंदासाठी देवाकडं साकडंसुद्धा घातलं. त्यामुळंच बांधवांच्या आर्त हृदयी मेघसे ओसंडुनी असं प्रेम शिंपायचं असतं, हा संस्कार घरात रुजला. आपल्या सख्ख्या भावाने आदरणीय विजय स्वामी यांनी तर संपूर्ण आयुष्य अरुणाचलच्या बांधवांसाठी अर्पण केलं. आज त्याच त्यागाचा सुगंध बहिणीच्या घरातही बहरतोय, तो प्रतिभाताईंच्या रूपानं. शिस्त, संस्कार, श्रद्धा आणि करुणा ही चारही मूल्ये आपण आपल्या मुलांच्या जीवनात रुजवलीत. आज आपल्या या संस्कार वेलीतून फुललेल्या प्रतिभाताई वेल्ह्यातील कातकरी मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी झटत आहेत. प्रतिभाताईंमध्ये जगावेगळी उमेद आम्ही बघतो. वात्सल्याचा मृदुभाव गिरिकन्या अनुभवतात. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ खंबीर नेतृत्व पाहतात. प्रतिभाताईंची ही सारी रूपं तुमचाच वारसा समृद्ध करतात. आजही प्रतिभाताईंच्या पाठीशी उभ्या राहून आधार देणाऱ्या या मातोश्रींना पुनश्च एकदा अभिवादन. आई, तुमच्या त्यागाला, तुमच्या प्रेमाला, तुमच्या अद्वितीय मातृत्वाला, प्रतिभाताईंच्या कामाने धन्यतेची झालर चढली आहे. म्हणूनच धन्य राधामाता पुरस्कार आपल्याला अर्पण करून आम्ही मनपूर्वक वंदन करतो. कळावे, आपली मातृमंदिर विश्वस्त संस्था. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत माननीय रवींद्रजी पाठक यांनी कृपया श्रीमती कमलताई रमाकांत स्वामी यांना धन्य राधामाता पुरस्काराने सन्मानित करावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय कमलताईंनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. 11 सहस्त्र रुपयांचा धनादेश, मानपत्र, मातृभूमीची प्रतिमा, शाल आणि श्रीफल असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद रवींद्रजी. धन्यवाद कमलताई. माननीय कमलताईंनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे सर्व पदाधिकारी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना माझा नमस्कार. माझी कन्या प्रतिभा स्वामी हिच्या निस्वार्थ सेवेबद्दल मला दिलेला हा धन्य राधामाता पुरस्कार घेण्यात मी स्वतःला खरोखरच धन्य मानते. प्रत्येक आईवडिलांना आपली मुले कर्तृत्ववान बनावीत अशीच अपेक्षा असते, आणि ज्या वेळेला ते कर्तृत्ववान बनतात त्यावेळेला त्यांना जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद प्राप्त होतो. प्रतिभा समाजसेवेचे व्रत चांगले निभावते आहे. तिने आणखीन पुढे असेच चालू ठेवावे. मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा, याचा सुंदरसा आदर्श वाढवा अशी प्रार्थना.
मला धन्यमाता पुरस्कार देऊन खरं तर तिचाच सत्कार होत आहे, त्याबद्दल धन्यवाद. या क्षणी मला सांगण्यात आनंद होतो की मी केवळ राधा माताच नसून राधा बहीण आहे, राधा बहीणसुद्धा आहे. माझे ज्येष्ठ बंधू विजय स्वामी गेली 40 वर्ष अरुणाचल प्रदेशात निस्वार्थ सेवा करीत आहेत. अशा कुटुंबातून मी आले याबद्दल मला केवळ आनंदच नाही पण धन्यता पण आहे. परमेश्वर अशा अनेक मातांना जन्म देव, अशी अनेक कुटुंब घडवत, हीच त्या अनंत परमेश्वराची प्रार्थना. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद कमलताई. यानंतर पुढील पुरस्काराकडे आपण वळूयात. कैलासवासी आदरणीय भाऊंची खरी श्रीमंती होती ती त्यांनी जोडलेली माणसं आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी. कैलासवासी वाना अभ्यंकर तथा भाऊंचे नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थी डॉक्टर सतीश शिंदे यांनी गुरुदक्षिणा म्हणून समर्पित केलेल्या निधीतून वाना अभ्यंकर गुरुगौरव पुरस्कार 2005 पासून प्रतिवर्षी दिला जातो. भारतीय विद्यांचे अध्यापन करणाऱ्या, अध्यापन हे जीवनव्रत मानून समर्पणपूर्वक कार्यरत असणाऱ्या एका अध्यापकास मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करीत असते. यंदाच्या वर्षी वेदव्यास प्रतिष्ठान संचलित भारतभरातील 48 वेदपाठशाळांचे शिक्षणाधिकारी वेदमूर्ती श्री महेश नंदे गुरुजी यांना आपण वाना अभ्यंकर गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. मानपत्रातून नंदे गुरुजींच्या कार्याचा सविस्तर परिचय आपल्याला होणारच आहे, परंतु नंदे गुरुजी हे काही आपल्याला अपरिचित नाहीत. आपल्या विद्यालयाचे माजी पालक असलेले नंदे गुरुजींचं पौरोहित्य आपण वेगवेगळ्या यागांच्या निमित्तानं विद्यालयात अनुभवलेलं आहे. प्रतिवर्षी दिवाळीत होणारा धन्वंतरी याग असो, गुरुकुलात झालेलं तीर्थपूजन असो वा यंदा गणेशोत्सवात आपण सर्वांनीच अनुभवलेला गणेश याग असो, त्यांच्या यथासांग आणि शास्त्रोक्त पौरोहित्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतलेला आहे. वेदमूर्ती नंदे गुरुजींच्या मानपत्राचे वाचन श्री नागेश जोशी सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय वेदमूर्ती महेशजी नंदे गुरुजी या सादर सस्नेह वंदन. मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने दिला जाणारा वाना अभ्यंकर गुरुगौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा पुरस्कार स्वीकारण्याचे आपण मान्य केलेत याबद्दल आम्ही आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. श्री शशिकांत आणि सौ विजयादेवी या सुजन, सत्वगुणी, निस्वार्थी आणि अध्यात्मप्रवण दाम्पत्याच्या पोटी आपला जन्म झाला आणि वर वर्णन केलेले सर्व गुण आपणाकडे वंशपरंपरेनेच आले. मौल्यवान संस्कारांच्या शिदोरीसह समाजकार्य आणि अध्यात्म यांचं बाळकडू आपणाला आईवडिलांकडूनच मिळालं. आपल्या पणजोबांपासून सुरू असलेली वेदाध्ययनाची परंपरा आपण पुढे सुरू ठेवलीत. आपले शिक्षण हे आपल्या जन्मगावी म्हणजे मिरज येथे झाले. अन्य कोणत्याही शाखेकडे न वळता आपण अपौरुषेय अशा वेदांचे शिक्षण घेण्याचे ठरवलेत. आळंदी येथील निजानंद महाराज वेद विद्यालय या ठिकाणी आपण प्रवेश घेतला आणि आपल्या प्रगतीचा आलेख हा उत्तरोत्तर उंचावू लागला. वेदाध्ययनाबरोबरच ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि संस्कृत काव्य आपण शिकलात. शिक्षण सुरू असतानाच गुरुवर्य परमपूजनीय स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभला. या पाठशाळेतील अभ्यासक्रम पूर्ण करणारे आपण प्रथम विद्यार्थी होता. तसेच स्वामीजींच्या असीम कृपादृष्टीचा प्रसाद म्हणून आपली नंतरच्या काळात वेद अध्यापक म्हणून नियुक्ती केली गेली. पुढे 1998 ते 2000 या काळात आपण प्रधानाचार्य म्हणून काम पाहिलेत. आपला भारतीय तत्त्वज्ञानाकडे पाहण्याचा श्रद्धायुक्त दृष्टिकोन, त्यावर प्रगाढ विश्वास, अत्यादराने आणि समर्पणाने परिलुप्त असलेली आपली गुरुभक्ती आणि तीव्रतम देशभक्ती या गुणांची पारख आपल्या सद्गुरूंनी केली. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपणावर वेदप्रसार, प्रचार आणि वैदिक अध्यापक घडवण्याचे दायित्व सोपवले गेले. आपणही हे कार्य आनंदाने स्वीकारलेत आणि वेद शाखांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतभर भ्रमंती केली. प्रतिष्ठानचे कार्य राज्याबाहेर नेले.
सन 2001मध्ये आपण राजस्थानमधील पुष्कर क्षेत्री गेला. थोड्या कालावधीत तेथे उभारण्यात आलेल्या ब्रह्मा सावित्री वेद विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये आपला मोठा सहभाग होता. या काळात आपण तेथील विद्यार्थ्यांना वेदविद्या आणि पौरोहित्याचे निःशुल्क असे शिक्षण दिले. त्याबरोबरीनंच तेथील पुरोहितांनी वेदांचे योग्य ज्ञान आणि आकलन करून देण्यास आपण पूर्णतः मदत केली. साठवणुकीतल्या आनंदापेक्षा देतेपणातले समाधान मोठे असते, हे अशा प्रकारच्या आपण केलेल्या कृतीतून तेथील समाजाला समजत गेले. स्वामीजींनी आपला स्वाभाविक पिंड ओळखून मोठ्या विश्वासाने आणि दूरदृष्टी ठेवून नंतर मणिपूर येथील कार्याची जबाबदारी आपल्यावरती सोपवली. आपणही ती मोठ्या श्रद्धेने स्वीकारली. मणिपूर म्हणजे आर्थिक दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव आणि मिशनऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणावरील धर्मांतरण, अशा अनेक आव्हानांना तोंड देत तेथेही मणिपूर वेद विद्यालयाची स्थापना केली. अशी अनेक कार्य करीत असताना स्वामीजींच्या चरणी आपला श्रद्धाभाव दृढ होता. येणाऱ्या व्यावहारिक अडचणींच्या प्रसंगी स्वतःची शक्तिबुद्धीपणाला लावून आपण प्रश्न सोडवत होता. खऱ्या अर्थानं स्वामीजींना अभिप्रेत असणाऱ्या मार्गावरून मार्गस्थ झाला होतात. वेदांमधील तत्त्वज्ञान हे त्रिकालाबाधित असते हे जरी खरे असले तरी या कालनिरपेक्ष तत्त्वज्ञानाला युगपरत्वे परिचित वेश धारण करून समाजासमोर आणण्याचे मौलिक कार्य आपण केले. वेदमंत्र आणि सूक्तांमधील अवघड रचनांचे आपण सहज सुलभीकरण केले, ते समाजासमोर आणलेत. त्यामुळे होणारे यज्ञकर्म हे नुसतेच कर्मकांड न होता त्यातून समाज प्रबोधनही होत गेले. वेदसेवा, पौरोहित्य अशा क्षेत्रात काम करीत असलेल्या लोकांसाठी आपण प्रकाशाची दिशा दाखवणारे विमल ज्योती आहात. तेजस्वी जीवनाची यशस्वी वाटचाल करण्याकरता मुक्त हस्ताने बहाल केलेले वरदायी पाथेय आहात. वेदसेवेबरोबरच प्रतिष्ठानच्या संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुलममधून स्वामीजींचे साहित्य प्रकाशित करणे, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार प्रचार करणे, गीता साधना शिबिरांचे आयोजन व संतांच्या कार्याच्या गौरवार्थ ठिकठिकाणी आयोजन, अशा कामात आपला कायमच पुढाकार असतो. तसेच श्रीकृष्ण सेवा निधी या माध्यमातून गोसेवा आणि वैदिक ब्राह्मणांना शिक्षणासाठी, आजारपणासाठी वा येणाऱ्या अडचणींना मदत करणे अशा स्वरूपाचे कार्य चालते. याही कार्यांमध्ये आपला नित्याचा सहभाग असतो. प्रतिष्ठानाप्रती आपला सेवाभाव आणि समर्पणशील वृत्ती पाहून भारतभर संचलित केल्या जाणाऱ्या वेद विद्यालयांचे संचालन आणि मार्गदर्शक समितीने 2008 साली आपली नियुक्ती झाली. मोशी येथील वेदश्री तपोवन येथे सुरू झालेल्या सेतू अभ्यासक्रमाचे दायित्वही आपणाकडे आले. याबरोबरीनेच परमपूज्यनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या न्याससेवाद्वारे होणारे होमकार्य आणि यज्ञादी कार्यात संचालक मार्गदर्शक समितीमध्ये आपण प्रधान सदस्य म्हणून कार्यरत आहात. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील धार्मिक विधी आणि नंतरच्या अनुष्ठानामध्ये आपला सक्रिय सहभाग होता. आपण करीत असलेल्या कार्याची गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ ही आपल्या कार्याला समाजाकडून मिळालेली स्वीकृतीची पावती असते. आज मी ती संपूर्ण भारतामध्ये वेदविद्या प्रतिष्ठानच्या 11 राज्यांमध्ये 46 विद्यालये आहेत आणि एकूण 97 अध्यापक सुमारे 1436 इतक्या स्नातकांना वेदविद्येचे शिक्षण देत आहेत. आपण करीत असलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता आणि आनंद आहेच. पुढेही या कार्याच्या अधिकाधिक प्रचारासाठी आणि आपल्या उदंड दीर्घायू आरोग्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना. आपल्या या गौरवामधून, जीवन कार्यांमधून समाजाला सद्गुण, निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीची प्रेरणा अखंड मिळत राहो, हीच शुभकामना. माऊलींच्या शब्दात आपल्या जीवनकार्याचा गौरव करावायचा झाल्यास असे म्हणावेसे वाटते, जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाची या, आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी, बोधला असे. पुनश्च आपणास सादर वंदन. धन्यवादपूर्वक आपली मातृमंदिर विश्वस्त संस्था. धन्यवाद सर. गुरुकुल पद्धतीनं चालणाऱ्या वेद पाठ्यशाळेतील विद्यार्थ्यांची दिनचर्या दाखवणारी एक ध्वनिचित्रफीत आता आपण पाहणार आहोत. व्यास प्रतिष्ठान की स्थापना की. महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान द्वारा अनेक वेद विद्यालय चलाए जा रहे हैं. हर एक वेद विद्यालय होता है एक आवासी गुरुकुल.
जहां छात्र अपने गुरुजनों के साथ रहकर गुरुमुख से वेद मंत्र सुनकर उन्हें कंठस्थ करते हैं। इन वेद विद्यालयों का दिनक्रम बड़ा अनुशासनबद्ध तथा सुनियोजित होता है। सारे छात्र प्रातः 4 बजे जगकर तैयार हो जाते हैं। प्रातः स्मरण एवं प्रार्थना से दिन का शुभारंभ करते हैं। फिर समय होता है संध्या वंदन का। सुगठित एवं स्वस्थ शरीर के लिए सूर्य नमस्कार एवं योग तो अनिवार्य ही है। 8 बजे अल्पाहार के पश्चात वैदिक बटु अपने गुरुजनों के सानिध्य में वेद मंत्रों का अध्ययन करते हैं। उच्च स्तर के छात्र पूजा, अभिषेक, यज्ञ याग आदि कर्मकांड का सप्रयोग अध्ययन करते हैं। दोपहर के भोजन एवं विश्राम के पश्चात इन छात्रों की पढ़ाई का दूसरा सत्र प्रारंभ होता है। इसमें वेदाध्ययन के साथ उनके सर्वांगीण विकास हेतु अंग्रेजी, गणित, संस्कृत, संगणक एवं संगीत की भी शिक्षा दी जाती है। शाम का समय होता है खेल कूद का। फिर सायं संध्या भगवान की प्रार्थना आरती की जाती है। रात्रि भोज के पश्चात समय होता है छात्रों के स्वयं अध्ययन का और फिर 10 बजे सभी छात्र निद्राधीन हो जाते हैं। प्रार्थना, व्यायाम, योग, वेदाध्ययन, यज्ञादि कर्मकांड की शिक्षा, आधुनिक विषयों का अध्ययन आदि से भरपूर दिनचर्या इन बटुओं को एक आदर्श वैदिक तथा आदर्श व्यक्ति के रूप में ढालती है। ये समूची शिक्षा प्रणाली वेद प्रेमी जनता के उदार सहयोग से एवं स्थानिक मान्यवरों की स्नेहमय निगरानी में पूर्णतया निःशुल्क रूप से चलती है। वेदमूर्ती नंदे गुरुजींना वाना अभ्यंकर गुरुगौरव पुरस्कार देऊन प्रमुख अभ्यागत माननीय रवींद्रजी पाठक यांनी सन्मानित करावे अशी मी त्यांना विनंती करते। कैलासवासी भाऊंचे शिष्य डॉक्टर सतीश शिंदे यांनाही व्यासपीठावर मी निमंत्रित करते। कृपया शिंदे सरांनीही व्यासपीठावर यावे। माननीय नंदे गुरुजींनी कृपया पुरस्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते। ₹1,00,000 धनादेश, मानपत्र, मातृभूमी प्रतिमा, शाल आणि श्रीफल असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। सर्वांना धन्यवाद। व्यास प्रतिष्ठान की स्थापना की। माननीय नंदे गुरुजींनी कृपया आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं। व्यासपीठावर उपस्थित वाचस्पती श्री गिरीशजी बापट सर, श्री नितीनभाईजी कारिया, सन्माननीय श्री लिमये काका, वाचस्पती केंद्र प्रमुख श्री मनोजजी देवळेकर सर, रामकथा आणि या गोंदवलेकर महाराजांच्या आणि आम्ही पण अनुयायीच आहोत असे श्री रवींद्रजी पाठक सर, सौ शारदाताई चोरडिया,
उपस्थित सर्व विद्यार्थीगण, वेदप्रेमी आणि माझ्यासाठी खरं म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्व स्वामीजींचे ज्येष्ठ बंधू आमचे श्री वल्लभजी व्यास काकाजी पण या ठिकाणी आलेले आहेत, सर्व विद्यार्थीगण, शिक्षकगण, सर्वांना माझा नमस्कार, सादर जय श्रीकृष्ण. मगाशी मानपत्राचं वाचन होत होतं आणि माझ्या छातीचे ठोके वाढत होते आणि असं वाटलं खरंच आपला एवढा मोठा परिचय आहे का. ज्या मातापितांनी जन्म दिला त्यांचा हा पुरस्कार, ज्या संस्थेमध्ये परमपूज्य स्वामीजी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान ज्यांनी स्थापन केलं आणि त्यांनी माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी, अध्यापनासाठी, कार्यासाठी नियुक्त केलं, खरं हा सन्मान त्यांचा आहे आणि मी त्यांनाच हा समर्पित करत आहे. अतिशय मनापासून आजचा हा आनंद होतोय की ज्या संस्थेने देशाच्या इतिहासामध्ये विद्यादानात गुरुत्व आणि मातृत्व यांची सांगड घालून एक नवा परिपाठ घालून दिला, त्या संस्थेद्वारे आज मला हा जो पुरस्कार आपण दिलात त्याचा मी अत्यंत विनम्रतेने, सगळ्यांच्या आशीर्वादाने हा जो काही पुरस्कार आहे हा आशीर्वादच स्वरूप समजून मी स्वीकार करतो. त्यातही ज्या ऋषितुल्य अशा, स्वामीजी तर म्हणतात अशी जी काही भाऊंसारखे व्यक्तिमत्व ज्यावेळेस जन्म घेतात ते कोणत्या ना कोणत्या तरी ऋषींची आत्मा असतात. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचं ज्या पुरस्काराला नाव आहे, महापुरुषांचं नाव आहे, ज्यांच्यामध्ये अध्यापकत्व, ऋषित्व आणि कर्मयोग या तिन्हीचीही सांगड आपल्याला आयुष्यात उतरवून दाखवलेली दिसते, अशा भाऊंच्या नावाने हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होतो आहे आणि सातत्याने नैतिकता, जबाबदारीची जाणीव आणि त्या मार्गाने सातत्याने जायची जाणीव मला निश्चित आहे. मातृमंदिर संस्था या पुरस्कारासाठी मला योग्य समजली हे खरं तर त्यांचा मोठेपणा आहे. मला ज्यावेळेस शिवराजदादांचा फोन आला आणि म्हटले की गुरुजी तुमची काही परिचय आणि हे पाठवा, तर मी म्हटलं कशासाठी काय, तर ते म्हटले असा असा पुरस्कार. तर मी म्हटलं मी अजून तरी काही त्याच्यासाठी लायक मला तरी वाटत नाही आहे, तर आपण दुसऱ्यांचा विचार करूयात आणि मी तुम्हाला 2-3 माहिती ज्यांची आहे त्यांची पाठवतो. तर नाही म्हटले गुरुजी तुम्ही आपलाच पाठवात. आणि मी माझा पाठवला आणि त्यांचा फोनही आला नंतर की गुरुजी असा असा पुरस्कार आपल्याला द्यायची आमची इच्छा आहे म्हणून. तर तो स्वीकारलेला आहे. आज या इथे व्यासपीठावर सगळी ज्येष्ठ तपोनिष्ठ मंडळी बसलेली आहेत. यांच्यासमोर काही बोलायचं म्हणजे धाडसच पाहिजे खरं सांगायचं तर. एक वैदिक आपण जो आत्ता विद्यार्थी बघितला तो मंत्र म्हणत होता. मंत्र म्हणण्याची सवय आम्हाला तुम्ही किती वेळ, किती तास, किती दिवस म्हणायला सांगितलं तरी आम्ही म्हणू शकतो. पण एका व्यासपीठावर एखाद्या वैदिकाला बोलायला सांगायचं आणि त्या वैदिकाने बोलायचं ही खूप मोठी परीक्षा खरं म्हणजे माझी आहे. आणि ते पण एवढे सगळे तपोनिष्ठ, ज्ञाननिष्ठ अशा यांच्यासमोर बोलायचं. काही चुकलं तर निश्चित आपण माफ करात असं मी आपल्याला म्हणेल. आणि आपण जो काही आत्ता परिचय वाचला खरंच भाग्यवान आहे ज्या कुळामध्ये जन्म झाला आणि त्या कुळाने मला वेद अध्ययनासाठी म्हणून शिक्षणासाठी पाठवलं.
आत्ताची जी क्लिप पाहिली, ही क्लिपमध्ये खूप सुखसुविधांनी युक्त अशी वेद पाठशाळा आपल्याला दिसायला मिळते, बघायला मिळते. आणि आम्ही ज्यावेळेस आळंदीसारख्या ठिकाणी शिक्षण घेत होतो त्यावेळेस ह्या सगळ्या सुविधा ज्या काही पाहिल्या त्या काहीही नव्हत्या. पण स्वामीजींचं स्वप्न असायचं, एक गुरुकुलमधला विद्यार्थी हा अतिशय सुसंपन्न अशा वेद पाठशाळेमध्ये त्याचं शिक्षण व्हावं. जे काही अन्य विषय आहेत, आधुनिक विषय जे आहेत, हे देखील त्याच्या अध्ययनामध्ये असायला हवेत. आम्ही ज्यावेळेस शिक्षण घेतलं त्यावेळेस फक्त वेद आणि संस्कृत हे 2 विषय आमच्या अध्ययन कालामध्ये असायचे. आणि त्यावेळेस अशी एक छोटीशी गुफा होती चैतन्य आश्रमामध्ये सर, आणि त्या गुफेमध्ये आम्ही एक 12 बाय 12ची गुफा असेल, त्याच्यामध्ये 20 जण आम्ही राहत होतो. 20 जण त्याच्यामध्ये राहणे, आणि दिनचर्या ही अतिशय कठोर असते. वेद अध्ययन मुलांनो सकाळी 4ला उठावं लागतं, बरोबर 4ला. आणि त्यावेळेस शिक्षा चालायच्या. आता शिक्षा करायची, शिक्षा नाव घ्यायचं म्हटलं तरी शाळेमध्ये आता चालणार नाही. पण आमच्या वेळेस 4ला जर उठला नाही तो मुलगा तर त्याला नाश्ता मिळत नव्हता. तो प्रार्थनेला जर नसेल किंवा सूर्यनमस्काराला जर नसेल तर त्याला जेवण मिळत नव्हतं. ह्या सगळ्या परिस्थितींमध्ये अध्ययन करत असताना, अध्ययन तर त्याच तुलनेमध्ये त्या पाठ्यक्रम ठरलेल्याप्रमाणे झालंच पाहिजे, हे तर होतंच. पण त्याबरोबरीने गुरुकुलमधली जी परंपरा असते त्या परंपरेमध्ये सर्व काम विद्यार्थ्यांनीच करायचे. म्हणजे स्वयंपाक देखील विद्यार्थ्यांनी करायचा आहे, भांडी देखील विद्यार्थ्यांनीच घासायची आहेत. आणि हे सगळं कार्य करीत असताना त्याचं अध्ययन पण होत राहिलं पाहिजे, आणि ते पण चांगल्या प्रकारे होत राहिलं पाहिजे. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला. कार्यमानाप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या आत्ताच्या आधुनिकतेप्रमाणे विद्यालय बदलत गेली. अध्ययनाच्या स्तरामध्ये देखील त्याचा विषय होत गेला. पहिल्यांदी ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेस संहिता इथपर्यंतचं अध्ययन हे खूप चांगल्या प्रकारे मानत गेलं. पण स्वामीजींनी वेदांच्या कार्यामध्ये, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या द्वारे उत्तरेकडच्या भागामध्ये ज्या ज्या प्रकारचे वेद लुप्तप्राय होत चाललेले आहेत, असे वेद लुप्त, शाखा लुप्त, त्यांचे षडंग, त्यांच्या विकृती यांचे देखील अध्ययन कशा चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात आणि उत्तरेमध्ये होऊ शकतं याच्यासाठी निरंतर कार्य चालू ठेवलं. आणि आज महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस काय 1-2 वेद विद्यालय दिसत होती, पण फक्त आणि फक्त प्रतिष्ठानचेच आज 18 वेद विद्यालय आहेत. आणि या वेद विद्यालयांमध्ये सर्व वेदांचे, 4ही वेदांचं अध्ययन, वेदांच्या शाखांचं अध्ययन, षडंगांचं अध्ययन, वेदांताचं अध्ययन, वेदार्थाचं अध्ययन आणि वेद अनुसंधान या सगळ्यांचं अध्ययन गत 36 वर्षांमध्ये प्रतिष्ठाननी स्थापित केलं. आणि हे करत असताना विशेष रूपामध्ये स्वामीजींचं एक ध्येय होतं, सीमावर्ती भागामध्ये वेदांचं, भारतीय संस्कृतीचं जतन हे आपल्याकडून व्हायला हवं. आणि त्या दृष्टिकोनातून 2000मध्ये पहिली वेद पाठशाळा राज्याबाहेर जर कुठली गेली असेल तर ती पुष्करची वेद पाठशाळा होती. आणि त्याचा मी स्वतः साक्षी होतो. त्यावेळेस ते मला म्हणायचे, आता इथल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तरी वेदाचं कार्य छान प्रकारे आता चालू झालेलं आहे आणि रुजलेलं आहे, पण जिथे नाही आहे त्या ठिकाणी आता आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून पहिली वेद पाठशाळा पुष्कर या ठिकाणी सुरुवात केली. आणि 14 वर्ष म्हणजे त्या वेद विद्यालयाचे साक्षी काही आमचे इथे अध्यापक पण आलेले आहेत आत्ता ह्या पुरस्कारासाठी, की ते त्यावेळेस माझ्याबरोबर होते. आणि इथून महाराष्ट्रातून 12 विद्यार्थ्यांना घेऊन तिथे जाऊन तिथले विद्यार्थी निर्माण करून, कारण बाहेरच्या प्रांतामध्ये वेद काय, गुरुकुल काय, त्याचं शिक्षण कसं असतं, ह्या प्रकारची कुठलीही माहिती बाहेरच्या राज्यांमध्ये नव्हती. आणि
अशा प्रकारे म्हणजे पहिले 3 वर्ष तर मला तिथला लोकलचा विद्यार्थीच मिळाला नाही सर, कारण माझ्यावर कुणी विश्वासच ठेवत नव्हतं. आम्ही रोज ह्या मंदिरामध्ये जा, तिथे मंत्रपाठ कर, त्या मंदिरामध्ये जा, तिथे मंत्रपाठ कर, असं जाऊन मंदिरांमध्ये मंत्रपाठ करायचोत, पण ते काही येत नसायचे. पण पुष्करमध्ये ज्यावेळेस तीर्थाच्या पुरोहितांच्या मध्ये सरोवराच्या कडेला ज्यावेळेस मी त्यांच्यापाशी गप्पा मारायचो, त्यावेळेस मी म्हणायचो की आपल्याला एक वेदविद्यालयांमध्ये तुमचे विद्यार्थी यायला हवेत, पण ते विश्वास नव्हते ठेवत. मी त्यांच्यासाठी एक गौघाट म्हणून जो 52 घाटांमधला मुख्य घाट आहे, त्या घाटावरती पुरोहितांसाठी 1 तासाची पौरोहित्य पाठशाळा सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादा काहीही ठेवली. वय वर्ष 20 ते वय वर्ष 80 पर्यंतची सर्व मंडळी शिक्षण घेण्यासाठी येत होती. पहिल्या दिवशी बघितलं तर 90 लोकांनी त्याच्यामध्ये शिक्षणासाठी आले. मी सुद्धा घाबरलो. त्यावेळेस माझं वय होतं 23. वय वर्ष समोर बसलेले 80 वर्षाची व्यक्ती, मी म्हणायचो आता मला काय जमेल का नाही यांच्यासमोर. बरं, आपण महाराष्ट्रीयन, हिंदी बोलायची सवय नाही, त्यांची भाषा हिंदी, आणि हे सगळं करत असताना मी त्यांच्याकडूनच त्यांची मारवाडी भाषा, हिंदी भाषा सगळी शिक्षण घेऊन त्यांना पौरोहित्य शिकवायला लागलो. आणि मग त्यांचा विश्वास बसला आणि मग त्यांनी त्यांचे विद्यार्थी त्या शिक्षणासाठी माझ्याकडे पाठवायला सुरुवात केली. 3 वर्षानंतर राजस्थानचे विद्यार्थी मला मिळाले, 3 वर्षानंतर. आणि मग त्या ठिकाणी वेदविद्यालय छान सुरू झालं. आज त्या वेदविद्यालयाला 25 वर्ष पूर्ण झाली यावर्षी. त्याचा रजत महोत्सव यावर्षी साजरा होत आहे. ज्या पुष्कर वेद पुष्करमध्ये रुद्रपाठ करणारे मोजून 4 ते 5 व्यक्ती होते, आज त्या ठिकाणी 500 विद्यार्थी रुद्रपाठ करणारे, पूर्ण संहिता झालेले अख्ख्या राजस्थानमध्ये मोजून 4 ते 5 व्यक्ती होते पूर्ण राजस्थानमध्ये. आज राजस्थानमध्ये तुम्हाला पूर्ण वेद शिक्षण, पदक्रमादी अध्ययन अशी झालेली कमीत कमी 250 विद्यार्थी मिळतील. आणि या 25 वर्षांमध्ये राजस्थानमध्ये प्रतिष्ठानने 5 वेद पाठशाळा स्थापित केल्या, आणि त्या अशा ठिकाणी स्थापित आहेत, सीमावर्ती भागात आहेत. नौखामंडी जी पाकिस्तानची बॉर्डर आहे, गुजरातमध्ये देखील अंजार जी पाकिस्तानची बॉर्डर आहे, जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी सर कधी विद्यार्थी मिळत नव्हते. म्हणजे 12 विद्यार्थ्यांवरती नेपाळचे विद्यार्थी, नेपाळचे अध्यापक तिथे नेऊन 12 विद्यार्थ्यांवर वेदविद्यालय सुरुवात केलं. 370 कलम हटल्यानंतर सर तुम्हाला नवीन गोष्ट सांगतो, 150 विद्यार्थ्यांची नवीन भरती झाली मागच्या 2 वर्षांपूर्वी. आणि 2 वर्षामध्ये फक्त जम्मूमध्ये 8 विद्यालय प्रतिष्ठानने स्थापित केले. हा अतिशय क्रांतिकारक असा निर्णय प्रतिष्ठानचा स्वामीजींच्या माध्यमातून नित्य होत असतो. आणि वेदांचं कार्य, गुरुकुल परंपरा, भारतीय संस्कृती या सर्वांचं जतन आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते चालवत अशी कीर्ती स्वामीजी नेहमी उदाहरण सांगतात. आज विवेकानंद स्वामीजींनी ज्यावेळेस शेवटचं पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जो भाग भारताचा वेद मंत्रांनी विरहित होऊन जाईल, त्या ठिकाणचे मंत्र लुप्तप्राय होतील, मंत्र होणार नाहीत, तो भारतापासून कटत जाईल. आणि म्हणून मणिपूरसारख्या ठिकाणी, जम्मूसारख्या ठिकाणी वेद पाठशाळा सुरुवात करून हे कार्य अतिशय छान प्रकारे आज पूर्ण प्रतिष्ठानमध्ये 1436 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत निःशुल्क पद्धतीने. त्याच्यामध्ये 1 रुपया देखील कोणत्याही शिक्षणाचा, राहण्याचा, कपड्याचा, मेडिकलचा घेतला जात नाही. आणि ही संस्कृती जतन करण्याचं कार्य प्रतिष्ठानच्याद्वारे स्वामीजींच्या माध्यमातून केलं जातं आहे. या सर्वांमध्ये सर्वांचा वाटा असतो. जसा हा पुरस्कार माझा आहे, हा प्रतिष्ठानचा मी समर्पित करतो आहे. आपण दिल्याबद्दल मी खूप खूप आपले धन्यवाद आणि आभार करतो.
2 मिनटं जे बोललो याच्यामध्ये जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमस्व, आणि आपले आशीर्वाद असेच सदैव माझ्या मागे राहावेत अशी मी आपणास प्रार्थना करतो. धन्यवाद. विद्या विनयेन शोभते या उक्तीचा प्रत्यय आपण आदरणीय नंदे गुरुजींच्या मनोगतातून नुकताच घेतला. मनपूर्वक धन्यवाद गुरुजी. तुमच्या वेदांच्या प्रसार आणि प्रचार कार्याला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी रामकथेचा संकल्प करणारे श्री रामकथा निरूपणकार आदरणीय श्री रवींद्रजी पाठक यांच्या रामकथा निरूपणाचा अनुभव 10 दिवस केदारनाथ येथे संस्थेचे कार्यवाह आणि संस्थेच्या उपाध्यक्षांनी नुकताच घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत श्री रामकथा निरूपणकार माननीय रवींद्रजी पाठक यांना मी उपस्थितांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ज्ञानप्रबोधिनीचे संचालक आदरणीय वाचस्पती श्रीयुत गिरीशराव बापट साहेब, मातृमंदिर संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक नितीनभाई कारिया सर, आमच्या सर्वांचे आदरणीय आणि आपल्या निगडी शाखेचे कार्यवाह वाचस्पती श्रीयुत मनोजराव देवळेकर सर, उपाध्यक्षा सौ शारदाताई चोरडिया, आणि आज ज्यांचा विशेष गौरव मातृविश्वस्त संस्थेच्या द्वारे करण्यात आला असे आदरणीय वेदमूर्ती श्रीयुत महेश नंदे गुरुजी आणि आदरणीय ताई श्रीमती कमलाताई स्वामी, आपल्या सर्वांना मी मनोभावे वंदन करतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. देवळेकर सरांचा फोन आला आणि तेव्हा कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने कल्पना नव्हतीच, पण इथं आल्यानंतर कळालं की ज्यांचा सत्कार करायचा आहेत असे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या अवतीभोवती बसलेले असताना एखाद्या छोट्याशा टेकडीच्या माणसाने, उंचीच्या माणसाने त्यांचा सत्कार करावा, खरोखर त्यांच्या कार्यासमोर नतमस्तक व्हावं, असं हे अद्भुत कार्य श्रीमती कमलताईंचं देखील आणि आमच्या गुरुजींचं देखील ऐकल्यानंतर खरोखर अत्यंत धन्यता वाटली, मन प्रसन्न झालं. त्याचबरोबर मातृविश्वस्त संस्थेचं देखील हे अत्यंत स्पृहणीय असं कार्य आहे की समाजामध्ये जे खऱ्या अर्थाने हे रामकार्य करत आहेत अशा व्यक्तित्वांना शोधून त्यांच्या या कार्याचं सर्वांच्या समोर प्रागट्य करणं आणि त्यांना देखील त्यांच्या कार्यासाठी अधिक आत्मिक बळ देणं, खरोखर हे आमच्या आदरणीय वाना अभ्यंकरांचं ही पुण्याई आहे
की आम्हाला आज या अशा सुवर्ण क्षणाचं साक्षीदार होता येत आहे. सरांनी मला अध्यक्षीय भाषण मनोगत व्यक्त करण्याच्या दृष्टीने इथे आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम इथं ज्यांनी ज्यांनी आज आपलं मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांचा थोडासा आपण परामर्श घेऊन काही माझं गुरुकृपेने येणारं मनोगत आपण ऐकून घेण्याचा प्रयत्न करूयात. सज्जनो, देवळेकर सर आणि आमचे अत्यंत परमस्नेही असे लिमये सर दोघंही जण आत्ताच मागच्या महिन्यात 10 ऑगस्टला आमची केदारनाथ येथे श्रीरामकथा मानस शंकराचार्य याचं 10 दिवस श्रवण करण्यासाठी केदारनाथ क्षेत्री आले होते. तसा परिचय तर नेहमीच होता, पण या 10 दिवसामध्ये आणखीन ऋणानुबंध घट्ट झाले. शंकराचार्यांच्या स्मृतीमध्ये आम्ही सर्वच जण हरवून गेलो होतो. केदारनाथाने परम कृपा केली आणि मंदिराच्या सान्निध्यामध्ये आम्ही ती रामकथा श्रवण केली. आणि या कथेचंच आज जणू काही आम्हाला एक प्रकारे एक छोटीशी फलश्रुती वेदमूर्ती श्री महेश नंदे गुरुजींच्या रूपाने पाहायला मिळाली. बघा, जसं आमच्या ताईंनी सांगितलं की विद्या विनयेन शोभते, त्याप्रमाणे त्यांनी या प्रत्येक त्यांच्या वाक्यामध्ये गुरुकृपा, स्वामींची कृपा, प्रतिष्ठांनी केलेले उपकार या सगळ्याचं निरंतर स्मरण ठेवलं. इथं कुठेही अहंकाराचा स्पर्श त्यांच्या वाणीला आपल्याला जाणवला नाही. आणि हेच खऱ्या अर्थाने परमार्थ मुरलेल्या व्यक्तिमत्वाचं दर्शन असतं. अशा महेश नंदे गुरुजींनी आज मी त्यांना सहज विचारलं की आपल्या आळंदीच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आत्ता आहेत, तर त्यांनी मला अत्यंत प्रेमाने सांगितलं की 105 विद्यार्थी आज आळंदीमध्ये आणि भारतवर्षामध्ये जवळजवळ 5000च्या पुढं मुलं वेदाध्ययन करत आहेत. हे खरोखर सनातन संस्कृतीला अत्यंत आनंद देणारं कार्य नंदे गुरुजींच्या माध्यमातून एक निमित्त म्हणून ते करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी मी अत्यंत मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो, वंदन करतो. त्याचप्रमाणे श्रीमती कमलताई स्वामींनी देखील अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये आपलं मनोगत मांडलं. आपल्या कन्येचं कार्य आणि आपल्या बंधूंचं कार्य याचं देखील त्यांनी स्मरण केलं. अरुणाचलसारख्या अत्यंत पूर्वांचल प्रदेशामध्ये हे अत्यंत निस्वार्थ बुद्धीने करत असलेलं कार्य हा एक यज्ञच आहे. आणि या यज्ञाचं जनक असल्यामुळं त्यांचा आज मातृविश्वस्त संस्थेच्या तर्फे राधा माता पुरस्कार या रूपाने जो सन्मान झाला हा अत्यंत उचित असा सन्मान आहे. त्यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये एक फार सुंदर शब्द वापरला आणि मला खरं काय बोलायचं काही अशी रूपरेषा नव्हती, पण ताईंनी फार मोठी माझी समस्या सोडवली. कारण की त्यांनी एक फार सुंदर शब्द आपल्या मनोगतामध्ये वापरला आणि त्या म्हणाल्या की मला हा पुरस्कार मिळाल्याने धन्यता वाटत आहे. बघा, आनंद वाटणं, कृतार्थ वाटणं आणि धन्यता वाटणं याच्यामध्ये एक छोटासा फरक असतो बरं का, थोडा सूक्ष्म फरक आहे. आनंद एखादी वस्तू, एखादी घटना, एखादा क्षण अनुभवताना आपल्याला येत असतो. कृतार्थता ही स्वाभाविकपणे प्रापंचिक गोष्टींची परिपूर्णता, कर्तव्यांची परिपूर्णता ज्याची होते त्याला त्याचं जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. परंतु धन्यता ही त्याच व्यक्तीला वाटू शकते ज्याने आपलं आयुष्य आमच्या समर्थांच्या भाषेमध्ये म्हणावं, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परीत्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी वावे, मना चंदनाचे परित्वा झिजावे. जो चंदनासारखा आपला देह समाजाच्या उत्थापनासाठी, बघा आम्ही सगळे मंडळी शिक्षण घेतो, उत्तम नोकरी करतो, प्रपंच थाटतो, या सगळ्यामध्ये आम्हाला आमची भूमिका ही स्वकेंद्रित असते.
मला सुख मिळावं, मला आनंद मिळावा, ही त्यामागची भूमिका असते. या आनंदाने आपण आपला प्रपंच वेल सुखाचा झाला, कृतार्थ झाला असं म्हणू शकतो. परंतु जोपर्यंत जीवन या समाजकार्यांसाठी, या समाजातल्या दीनदुबळ्या घटकांच्या उत्थानासाठी म्हणून आपण खर्च करत नाही, झिजवत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये धन्यतेचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. ही धन्यता आपल्याला जर अनुभवायची असेल तर कदाचित प्रत्येकजण ताईंसारखं आपल्या जीवनाचं समर्पण करू शकणार नाही. कदाचित तुम्ही लहान मुलं प्रत्येकजण महेश नंदे गुरुजींसारखं दररोज पहाटे 4 वाजता उठून वेदाध्ययन करू शकणार नाही. परंतु धन्यता हे जीवनाचं जर ध्येय आपण समजलं, आणि धन्यतेशिवाय जीवन नाही, लक्षात घ्या. कारण या जगामध्ये महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. या काळचक्रामध्ये अनेक जीव जन्माला येतात आणि मरतात, त्यांची कुठेही नोंद राहत नाही. पण नोंद त्यांची राहते ज्यांनी जीवनामध्ये ही धन्यता प्राप्त केलेली आहे. मग या धन्यतेसाठी सर्व संग परित्याग हा एकच मार्ग आहे का? का केवळ कठोर तपस्या, कठोर साधना, कठोर समर्पण, आप्तस्वकीयांचा त्याग हाच एकमेव धन्यतेसाठी मार्ग आहे का? मग आम्ही तरुण मुलांनी जी आज अशा शाळांमधून बाहेर पडतायत, करिअरची स्वप्न पाहतायत, उत्तम या देशाचे नागरिक होत पाहतायत, त्यांच्यासाठी धन्यतेचा काही मार्ग आहे की नाही? आणि तो धन्यतेचा मार्ग प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, प्रत्येकासाठी. तो मार्ग माझ्या समर्थांनी सांगितला बघा. आणि ते करण्यासाठी काहीही सोडावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. माझे जगद्गुरू म्हणतात, ही धन्यता मिळवण्यासाठी बाळांनो काहीही सोडायचं गरज नाही. तुम्ही जे कर्म करत आहात ते देखील सोडायची गरज नाही. ही धन्यता प्राप्त करण्याचा मार्ग 57व्या श्लोकामध्ये माझे समर्थ मनोबोधामध्ये सांगतात. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. 4 ओळीच्या या चरणामधून मुलांनो धन्यतेचा मार्ग समर्थांसारखा संत आमच्यासाठी सांगून जातो. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक कृतीमध्ये जर नामाचं स्मरण तुम्ही ठेवू शकला, भगवंताच्या नामाचं जर तुम्ही स्मरण ठेवू शकला, तर ते राम नामच तुम्हाला जीवनामध्ये धन्यतेचा अनुभव देऊ शकतं. आपल्याला ऐकताना कदाचित आपल्या तर्कबुद्धीला हे पटणार नाही की अरे राम नाम केवळ घेतल्याने जीवनामध्ये धन्यता कशी येईल बरं. जसं आपण आपल्या शालेय शिक्षणामध्ये आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं, त्यांच्या अनुभवाला आलेलं ज्ञान ग्रहण करतो, विश्वासाने ग्रहण करतो, त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते की गुरुजनांनी जे अनुभवलेलं आहे, गुरुजनांनी जो धन्यतेचा मार्ग सांगितलेला आहे, तो धन्यतेचा मार्ग आपण अत्यंत श्रद्धेने, विश्वासाने आपल्या जीवनात उतरवणं. आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर सांगतात की जगी होई जे धन्य या राम नामे, कारण राम नाम घेऊन त्यांनी ती जीवनाची धन्यता अनुभवली. या धन्यतेला त्यांनी कसं प्राप्त केलं तर समर्थांनी आपल्याला जीवनाची 3 सूत्र दिली आहेत. क्रिया, भक्ती, उपासना, नित्य नेमे. 3 गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अत्यंत मनापासून कराव्यात. क्रिया म्हणजे कृती, आपलं आचरण, आपलं कर्म. ही क्रिया ज्याने आपल्या जीवनामध्ये निरंतर राम नामाच्या भजनामध्ये केली, त्याचं कर्म हे कर्म न राहता तो कर्मयोग होतो. तो भगवद्गीता कंठस्थ करेल न करेल, पण तो भगवद्गीता जगेल. कारण या राम नामाच्या आधाराने ज्याने कर्म केलं
त्याला त्याच्या जीवनामध्ये कर्माची तर उत्तुंगता प्राप्त झालीच, कर्माचा ढीग त्यांनी रचना. माझे महाराज म्हणतात, ज्याच्या मागं उपासनेचा जोर आहे तोच जगामध्ये खरं कार्य करू शकतो. रामनामाची उपासना ही क्रिया, ही रामाच्या स्मरणामध्ये केलेली कृती, ही तुम्हाला जीवनामध्ये एका विलक्षण उंचीवरती घेऊन जाते. कारण माझ्या रामाची कृती, माझी रामाची क्रिया, बघा रामाचं नाम घ्यायचं म्हणजे काय आहे. तुम्ही एखाद्या, तुमच्या आता शाळेमध्ये मित्रमैत्रिणी असतात, जी तुमची सगळ्यात फेवरेट मित्र किंवा सगळ्यात फेवरेट मैत्रीण असते, तुम्ही तेव्हा तिचं सतत स्मरण करता. ते सतत स्मरण काय करत असतं, त्याचे गुणधर्म तुमच्यामध्ये हळूहळू संक्रमित करत असतं. तुम्ही आणि ते जवळजवळ सारखे व्हायला लागता, एकसारखे. होतं की नाही? घरात बऱ्याचदा आई म्हणते की नाही, कुठून लागली ग ही सवय तुला, होय की नाही, म्हणते की नाही. कारण ज्यांच्याबरोबर आपण राहतो, ज्यांचं आपण सतत स्मरण करतो, त्यांचे गुणधर्म आपल्याला लागतात. जर रामनामामध्ये तुम्ही निश्चित असाल तर तो रामनाम काय करतं, रामाला तुमच्या जीवनामध्ये उतरवायला लावतं. राममय व्हायला लागतं जीवन, तुमची कृती राममय व्हायला लागते. आणि मला सांगा, माझे जगद्गुरू जेव्हा म्हणतात की वेदांचा ते सार आमासाची ठाव, जर वेदांचं तत्व, महेश गुरुजी देखील या गोष्टीला ॲग्री करतील की ते वेदांचं सार आहे रामनाम. तो मर्यादा पुरुषोत्तम तुमच्या जीवनाचा आदर्श होतो. तुमची प्रत्येक कृती त्या रामाला सन्मुख होऊन होते. आणि रामासारखं जीवन जो जगतो तो धन्य होणार नाही का? त्याला धन्यता प्राप्त होणार नाही का? निश्चित होणार. राम हा सर्व दृष्टीने त्याचं चरित्र हे आपल्या जीवनासाठी आदर्श चरित्र आहे. त्याच्या आईवडिलांच्या बद्दल असलेलं प्रेम, त्याची विरक्त वृत्ती, त्याची निस्पृहता, त्याचं शत्रूवरती असलेलं देखील कर्तव्याचं एक अधिष्ठान, या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये तुमच्या कर्माला एक उत्तुंगता देऊन जातात. त्यामुळे क्रिया आहे, रामाची भक्ती आहे आणि रामाचं उपासना आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रामनामाच्या आधाराने उतरवता, जेव्हा तुमचं मन हे रामनामाच्या ठाई निरंतर ठेवता, माझ्या मुलांनो, माझ्या प्रिय भगिनींनो, मी तुम्हाला अगदी श्रीस्मरणामध्ये सांगतो की ही धन्यता तुम्ही जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळवू शकता. आज आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एवढ्या उत्तुंग स्थानावरती आहेत, पण त्यांचा हा निष्काम कर्मयोग, ही त्यांची उपासना, ही त्यांची भक्ती, ही त्यांची श्रद्धा याच्यातून येतो. आपल्याला त्या राजकारणाच्या भागामध्ये पडायचं नाही, पण एक व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही त्याचा विचार करता तेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा देशाचा संसार चालवतानाही मनुष्य आपल्या जीवनामध्ये भक्ती, उपासना आणि क्रिया कशा पद्धतीने सांभाळू शकतो, याचं हे अत्यंत जाज्वल्य उदाहरण आहे. समर्थ या श्लोकाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, उदासीनता तत्वता सार आहे. उदासीनता याचा अर्थ नैराश्य नाही, उदासीनताचा अर्थ डिप्रेशन नाही. उदासीनता याचा अर्थ ना सुखाने हुरळून जायचंय, ना दुःखाने गळून पडायचंय. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशवा. हा अर्जुनाला देखील प्रश्न पडला की हा स्थितप्रज्ञ कसा असतो. हा स्थितप्रज्ञ कर्माचे ढीग रचतो, कर्माचे डोंगर रचतो, पण कर्मफळाविषयी मात्र अत्यंत निरासक्त असतो. हे चरित्र तुमच्या जीवनाला एका विलक्षण उंचीवरती घेऊन जाईल. म्हणून आपल्याला लौकिक शिक्षणाला परमार्थाचं अधिष्ठान देणं आपण अत्यंत गरजेचं आहे. ही उदासीन वृत्ती तुम्हाला कर्माचे ढीग रचायला भाग पाडते, कारण तुम्ही कुठल्याच कर्मफळाच्या आसक्तीने खचून जात नाही, हुरळून जात नाही. तुम्ही तुमच्या कामावरती पूर्णपणे फोकस राहता. आणि शेवटची गोष्ट ते म्हणतात की सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपलं मन मोकळं असलं पाहिजे, कोणाच्याविषयी द्वेष नको, कोणाच्याविषयी विशेष प्रेम नको, लोभ नको. असं एक मोकळं मन हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर केलं तर समर्थ म्हणतात ते जीवन धन्यता अनुभवू शकतं. ज्याप्रमाणे आजचे गौरवार्थी आपल्या जीवनाची धन्यता अनुभवत आहेत, कारण त्यांनी केवळ प्रपंच केला नाही, त्यांनी विश्वाचा प्रपंच मांडला आहे. आणि असा विश्वाचा प्रपंच जे मांडतात त्यांना जीवनामध्ये भगवंताकडून हे समाधानरूपी देणगी मिळते. ह्या सगळ्या गौरवांच्या पुढं समाधानरूपी देणगी ही फार मोठी देणगी असते. आणि त्यामुळं ते निरंतर त्या आनंदामध्ये राहतात, दुसऱ्यासाठी जगण्याच्या सुखामध्ये रमतात. आणि अशा जीवांना ही धन्यता प्राप्त होते. यांचे आदर्श आपण आपल्या
जीवनामध्ये आपल्यासमोर ठेवावेत आणि गुरुकृपेने हे रामनामाचं जे मी महत्त्व तुम्हाला सांगितलं तेवढं करावं. घरातून निघताना एकदा राम म्हणाल ना तुम्ही सगळेजणं? नाही ऐकू आलं? म्हणाल का? हां, एकदा रामनाम म्हणा. जमलं तर एक माळ जप करा. तुमचं ज्याच्यावरती श्रद्धा असेल, मग तो कृष्ण असेल, दत्त असेल, महादेव असेल, जे कुठली देवता तुम्हाला आवडते त्याचं नाम घ्या आणि जीवनामध्ये अशा उंचीवरती जा की आम्हाला सांगावं असं वाटेल की हे विद्यार्थी देखील आम्ही एकदा अध्यक्ष म्हणून गेलो असताना आमच्या समोर बसले होते. अशी धन्यता तुम्ही देखील मिळवा, हेच तुम्हा सगळ्यांना सदिच्छा देतो. आणि पुन्हा एकदा देवळेकर सरांनी इथं बोलवलं बोलण्यासाठी, खरं तर अत्यंत अपात्र व्यक्तीला अध्यक्ष केलं, त्याबद्दल तुमची सगळ्यांचा क्षमा प्रार्थी आहे. परंतु मनामध्ये जे तुम्हाला सांगावं असं वाटलं ते जरूर सांगितलं. जे योग्य असेल त्याचा जरूर स्वीकार करा. पुन्हा एकदा सर्व गौरवार्थींना वंदन माझं, कारण अभिनंदन देण्या इतका मी मोठा नाही, पण त्यांचा मी निश्चितच वंदन करून त्यांच्या या कार्याचा गौरव करतो. आणि सर्व मातृ विश्वस्त मंदिराच्या ट्रस्टीजना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. धन्यवाद रवींद्रजी. रामनामाची उपासना आपल्याला जीवनात एका उंचीवर नेऊन ठेवते आणि यातच जीवनाची धन्यता आहे. याकरिता रवींद्रजींनी अतिशय सुमधुर अशा वाणीतून विविध उदाहरणं आपल्या सर्वांना सांगितली आणि अतिशय सुंदर असा संवाद आपल्याशी त्यांनी साधलेला आहे. कार्यक्रमाचा समारोप आदरणीय गिरीशरावांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मला एका प्रबोधन गीताची ओळ आठवते. त्याची सुरुवात आहे, यंत्रदेव तो पूज्य आम्हाला. आजच्या पुरस्कारांना सुरुवात आपण एका युवक कार्यकर्त्याला आणि युवती कार्यकर्त्याला पुरस्कार देऊन केली. दोघे अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेले असे आहेत. आणि शेवट पुरस्काराच्या कार्यक्रमाचा नंदेगुरुजींचा सत्कार करून आपण केला. त्या ओळीचा दुसरा भाग आहे, यंत्रदेव तो पूज्य आम्हाला, पूज्य आम्हाला वेदरुचा. ह्या दोन्ही प्रकारच्या विद्या त्याच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला आवश्यक आहेत. नंतर आपण शिवराजदादांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची. त्यांची बरीचशी भटकंती निसर्गातली गुपितं आणि निसर्गातल्या गमती जमती पाहण्यातली, आणि निसर्गाला सामोरं जाणं, निसर्गामध्ये मिसळून जाणं, ह्यातनं जे काही अनुभव आपल्याला मिळतात त्यातनं आपलं महत्त्वाचं शिक्षण होत असतं. पण तेवढंच पुरत नाही. माझा आपण आणखीन एका अध्यापकांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांना समाजाचं दर्शन घडवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे उपक्रम कसे त्यांनी केले, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी असेल किंवा समाजाचा अनुभव घेण्यासाठी असेल, वर्गाच्या 4 भिंतींच्या पलीकडे बाहेर उतरावं लागतं. तिथे खरं शिक्षण सुरू होतं आणि त्याच्यासाठीची थोडीशी तयारी ही वर्गामध्ये होते. आणि मग त्या गीताची पुढची ओळ अशी आहे, विज्ञानावर भक्ती असूनही गंधमोहवी काव्याचा. आज काव्याचं बद्दल तर काही आलं नाही, कुठले पुरस्कार दिले गेले नाहीत. पण ज्ञानेश्वरांनी असं म्हणून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये, वाचे बरवे कवित्व. तुम्ही साधं बोलताय त्याच्यापेक्षा काव्यरूपामध्ये बोलणं हे अधिक चांगलं वाटतं. कवित्वे रसिकत्व,
काव्यामध्ये कोणी काहीतरी म्हटलं तरी त्याचा रस घेण्याची क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे, तर मग त्या काव्यामध्येही गंमत आहे. आणि रसिकत्वे परतत्व स्पर्शूज, आणि रसिकत्वामध्ये सुद्धा नुसतं शब्द आणि शब्दांचा अर्थ आणि त्यातलं रस ह्या घेण्याच्या पलीकडे जाऊन परतत्व जे आहे, परब्रह्मशक्ती चितशक्ती जी आहे तिचा स्पर्श जर का झाला आपल्याला आणि तो जाणवला तर ते सगळ्यात चांगलं. तर असा स्पर्श झालेले प्रमुख पाहुणे आज आपल्याला मिळालेले होते. रवींद्रजींनी ज्या पद्धतीने आपल्याला समोर आजच्या सगळ्या कार्यक्रमातून रामनामापर्यंत नेलं, जितक्या लीलया नेलं ते कोण करू शकतं? तर ज्यांना हा परतत्व स्पर्श झालेला आहे ते हे करू शकतात. एका नावाचा उल्लेख राहिला म्हणजे परिचयामध्ये मानपत्रामध्ये ते पूर्ण आलं नाही, पण ते यंत्रदेवतो पूज्य आम्हाला असे दोघं युवक युवती इथे आहेत. तर त्यांना मुद्दा मला सांगायचं आहे की प्रतिभाताई स्वामी ह्या संगणक तंत्रज्ञानाचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. ते शिक्षण घेतल्यानंतर IT कंपनीमध्ये त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे, आणि ते काम केल्यानंतर ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती महत्त्वाचं आपण समाजात जाऊन समाजासाठी काम केलं पाहिजे असं ठरवून कंपनीतल्या नोकरीचं त्यागपत्र देऊन त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे. तर असं आपल्या मुलीला करू देणारी जी माता आहे ती खरीच धन्य आहे असं मला वाटतं. त्या खऱ्या मामाच्या पाठोपाठ अरुणाचलमध्ये जाणार होत्या, पण मामा म्हणाले की एकदम अरुणाचलात येण्यापेक्षा जरा महाराष्ट्रातल्याच ग्रामीण भागात जाऊन पहा तिथे काय परिस्थिती आहे. आणि मग त्या वेल्हेमध्ये गेल्यावर तिथे रमल्या, अरुणाचलात कशाला जाऊ, इथे सुद्धा काम करायची खूप गरज आहे असं म्हणून त्या तिथेच आता गेली 10 वर्ष काम करतायत. तर खरं शिक्षण जे मनापासून घेतात ते विज्ञान तंत्रज्ञान वगैरे सगळं शिकलं, काव्य शिकलं तरी निसर्ग आणि समाज आणि त्याच्याद्वारे परतत्व स्पर्श कसा होईल आपला या दृष्टीने प्रयत्न करत असतात. या सगळ्याची सांगड घालण्याचा कार्यक्रम हाच मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे झालेला आहे. मला कायम पुरस्कार कार्यक्रमाला गेलं की असं वाटतं की पहिले 5 जे पुरस्कार दिले ते पुरस्कारच आहेत. पुरस्कार म्हणजे पुढे जा तुम्ही असं सांगणं, आणि नंतरचे जे त्याला पुरस्कार म्हटलं ते खरे सत्कार आहेत. तुम्ही जे केलेलं आहे ते आम्हाला अतिशय आदर्श वाटतं, अनुकरणीय वाटतं, त्याच्यासाठी आम्ही तुमचा सत्कार करतोय, हे अतिशय योग्य आहे असंच सांगणं. त्यांना आणखीन पुढे जा असं म्हणणं हे बाकी आपल्याला कोणाला शक्य नाही, आपली ती क्षमता नाही किंवा आपली ती पात्रता नाही. त्यामुळे मोठ्यांनी लहानांना पुरस्कार द्यायचे असतात आणि लहानांनी मोठ्यांचे सत्कार केलेले असतात, करायचे असतात. तर प्रतिभाताईंच्या आईचा नांदे गुरुजींचा आपण सत्कार केला आहे असं मला वाटतं. या सत्काराला रवींद्रजी पाठक उपस्थित राहिले, तर त्यांचा सन्मान मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीनजी कारिया यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रवींद्रजींचा या सत्काराने या कार्यक्रमाचा समारोप झाला असं मी जाहीर करतो आणि सूत्रधारांकडे पुढची सूत्र सोपवतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेनं होईल. सर्वजण ताठ बसलेले, हात जोडलेले, डोळे बंद. रत्नाकरा धौतपदा
रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्ना वन्दे भारत मातरम् वन्दे भारत मातरम्